रसिक, धमाल लावण्यांची कमाल थंडावते आणि आपण भानावर येतो. मंडळी, एक भान नेहमीच ठेवायला हवं की आजकालच्या या अत्याधुनिक संगीताच्या गदारोळात आपल्या मराठी लावण्यांचं मराठीपण कदापि हरवून जाता कामा नये. आज लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणून सुरेखा पुणेकरसारख्या लावणी सम्राज्ञी जीवाच्या आकांतानं झगडतायत. त्याला साथ हवे ते फक्त तुमची. खरं तर कथ्थक आणि लावणी एकमेकींच्या जुळ्या बहिणी, पण कथ्थकचा थाट राज दरबारी आणि या बिचारा लावणीचा प्रवास मात्र गोगलगाईचा. आज आपल्यापैकी अनेक जण स्वतःच्या घरामध्ये बसून देशी विदेशी चॅनलचं अंगप्रदर्शन किती चवीनं बघतात, पण इथं आपली लावणी डोक्यापासून पायापर्यंत सलज्ज साज शृंगारानं झाकलेली असते, बांधलेली असते. तिची मात्र आपल्यात महाराष्ट्रात कमालीची विटंबना होते. हीच लावणीची मोठी शोकांतिका आहे. कुणी सांगावं? अशीच एखादी काटेरी सहल सुरेखा पुणेकर यांच्या अंतःकरणात चलत असेल. लाडी गोडीन तुम्ही फिरवता पाठीवरती हात. याचा पोफाट होईल उद्या, मला लवकर घराकडे जाऊ द्या. आहो ओ सजना, दूर व्हा ना, जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूर व्हा ना, जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूर व्हा ना, जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. आहो ओ सजना, दूर व्हा ना, जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूर व्हा ना, जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. सजना दूर व्हा ना, जाऊ द्या, सोडा जाऊ द्या.
पलीकड जाऊ द्या. अहो ओ सजना दूर व्हा ना, जाऊ द्या, सोडा ना, जाऊ द्या सजना, दूर व्हा ना, जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या.